दिवसाची सुरुवात झालेली भाऊ. कामाला जायची वेळ होती. कामाला सोबत एक जोडीदारला घेऊनच जावं लागतं कामाला. बस मग गाडी चालू केली आणि निघलो कामावरती. कामावर जाता जाता थोड्या गप्पा शप्पा चालू होत्या. व्हिडिओ पण चालू होता. मग काय गावातच जायचं होतं. चालल्या म्हटलं भाऊ मग हळूवार गेलो मग रस्त्याने. भाऊ एकदम मॉल घेऊन तयार होत होता आज. रेडी बिडी एकदम सगळं ओके होतं काम. कामाला सुरुवात झाली बुवा आज छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन. मग काय महाराजांचं दर्शन घेतलं म्हणजे दिवस सोबत जाणार ना. तोपर्यंत नांद्राचा जीवन भेटला. आपला फॅन आहे तो म्हणे आपल्याला व्हिडिओमध्ये घे म्हणे भाऊ, पण तुमचे व्हिडिओ खतरनाक आहे म्हणे. चांगड्या बोले ऊ. मग काय भाऊ गेलो भाऊ नाश्ता करायला. 1 तासापासून बसलेलो होतो. एक पण अकाउंट ओपन झालेलं नाही एअरटेल पेमेंट बँकचं. भाऊला जोरात कडकडून भूक लागली भाऊ. भाऊ सांगतो कारागीरला एक कडक बिर्याणी लावा म्हणे. सांगितली होती एक बिर्याणी, घेतली डबल. कारागीर बी हसायला लागला. चांगलं आहे म्हणे, काही विषय नाही म्हणे. भाऊला डायरेक्ट मग काय भाऊ भेटलं ना एअरटेल पेमेंट बँकेचं शेवटी अकाउंट. सचिन भाऊ शिंदे मार्केटला असताना अकाउंट भेटणार नाही म्हणजे विषयच नाही. मग तोपर्यंत अकाउंट ओपन झालं. बजाजचे सर बसलेले होते. आमचा दादू फर्नांडिस कामाच्या गोष्टी करत होता लईच मोठ्या आज. त्यामध्ये आपला फॅन फॉलोईंग बोलला की तुझे व्हिडिओ बघतोय म्हणे. चंगो मांगो बसलेले होते हो तिथं. तेवढाच आले भाऊ सावकारने गेली एंट्री. सावकार येतात के असायला लागून गेले. मला जर व्हिडिओ घेतला तर बघा म्हणे तुमचा विचार. मग काय कंपनीची ॲक्टिव्हिटी करून बोर झालेलो होतो भाऊ. तेवढ्यात आले रोहित भाऊ आणि सर. मग काय रस घेतला ना आली भाऊ मोगऱ्याची आठवण. रस प्याला ये म्हणलं माय. मग काय भाऊ हसायला लागला जोरजोरात. झाले भाऊ संध्याकाळ. घरी आलो. बायको म्हणे हिला फिरवून आणा म्हणे. घेतलं पार्सल. आलो बाहेर. असा कोपऱ्यात घेऊन गेलो. एक टकलीला मच्छर चावायला लागले भाऊ. तरी ती हसत होती. म्हटलं चाल टकलीला फोड होती घरी चाल म्हटलं. एक टकलो